मुंबईसह कोकण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी नागपूर ते मुंबई दरम्यानची विमानसेवा रद्द करण्यात आली। याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नेत्यांना आणि आमदारांनाही बसला। सोमवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने विदर्भातील अनेक आमदारांना विधानसभेच्या कामकाजासाठी वेळेत पोहोचता येणं शक्य नसल्याने त्यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला। यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे यांच्यासह आमदार समीर मेघे यांचा समावेश आहे। नाही, विमान आतापर्यंत मुंबईवरनं उडालेच नाही। इथे येईल आणि मग जाईल, त्याच्यात अर्धा दिवसच निघून जाणार आहे। आणि तिथली परिस्थिती पावसाची जी माहिती सर्वांनी घेतली आमदारांनी, तर ती अत्यंत बिकट आहे। जोरदार पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीत विमानतळापासनं मंत्रालयापर्यंत पोहोचणं याच्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, म्हणून सगळ्यांनी उद्या जाण्याचं ठरवलेलं आहे। हो, सकाळपासून बघतो आहे 9:20चं बोर्डिंग होतं, 10च्या फ्लाईटचं अजून फ्लाईटच पोहोचलं नाही आहे। प्रचंड पाऊस आहे, असा अनुभव मी एकदा याच्या आधी पण घेतला आहे। 1-1.5 वर्षाआधी असाच पाऊस होता, त्यामुळे रात्री 10ला उडलो होतो आम्ही आणि 11 तासांनी मुंबईला पोहोचलो होतो। मग ते फ्लाईट मुंबईला गिरट्या घातलं, मग ते अहमदाबादला गेलं, तिथे जागा नव्हती, नाशिकला आलो, तिथून हैदराबादला पहाटे उतरलो, तिथे फ्युएल भरलं, परत उडलो आणि मुंबईला 10-10:30 झालं सकाळी पोहोचलो। ग्राउंड स्टाफ पण नव्हता विमानतळावर, तो पाऊण तासाने आला, पाऊण तास विमानातच बसलो होतो। अशी सगळी अडचण धावपळ करण्यापेक्षा न गेलेलं बरं आहे। सभागृहातली पण माहिती माझ्या सहकाऱ्यांनी घेतली आहे, युवराज माळगेनी, भोळे साहेबांशी पण तो बोलला आहे। हाऊस होईल की नाही अजून काही पक्कं नाही, पण आमदार पोचायला वेळ लागतो आहे, एवढं खरं आहे।